आणि या लग्न सोहळ्याच्या आधी जो साखरपुडा झाला त्यावेळेला राज आणि उद्धव ठाकरे यांची थोडक्यात चुकामुक झाली होती। सुष्मिता बदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सुष्मिता, दोघेही ठाकरे बंधू पोहोचले का? खरं तर हा कौटुंबिक सोहळा आहे। ठाकरे परिवारातील सर्व सदस्य यासाठी उपस्थित राहिलेले आहेत। रश्मी ठाकरे, उद्धव ठाकरे या सुद्धा आपल्याला इथे आलेले पाहायला मिळत आहेत। राज ठाकरे यांच्या भगिनीचा मुलाचं हे लग्न आहे आणि जयजयवंती ठाकरे देशपांडे यांच्या कुटुंबातील हा लग्न सोहळा आहे आणि त्या निमित्तानं दोन्ही ठाकरे बंधू या लग्न सोहळ्यासाठी दादर येथील राजा शिवाजी महाराज विद्यालयात पोहोचलेले आहेत। या सोहळ्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित असणार आहेत आणि दोन्ही ठाकरे या एका कौटुंबिक सोहळ्याच्या निमित्तानं समोर आलेले आहेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची या मंडपात भेट झाल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे दोन्ही कुटुंबांकडनं अशा पद्धतीच्या कौटुंबिक सोहळ्यामध्ये उपस्थिती ही प्रामुख्याने यापूर्वी सुद्धा अनेकदा लावलेली पाहायला मिळालेली आहे आणि आज तसाच एक महत्त्वाचा क्षण या संपूर्ण कुटुंबासाठी। बरं सुष्मिता, गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळे लोक मुहूर्त काढतायत राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा। लग्नाचा मुहूर्त आहे त्याही वेळेला यांच्या भेटीचा मुहूर्त असू शकतो का? खरं तर महाराष्ट्राची एकूण राजकीय परंपरा म्हटली तर कोणी कायमचा शत्रू किंवा कोणी कायमचा मित्र नसतो। त्यामुळे या शक्यतांचा विचार होण्यासाठी काहीच हरकत नाही। खरं तर अशा कौटुंबिक सोहळ्यातनं अनेक नाती जुळत असतात आणि त्यातनंच एक जुनं नातं ज्यात कटुता आलेली आहे ते पुन्हा नव्यानं उभरतं का हे बघणं महत्त्वाचं असेल। सुष्मिता, मी तुला थोडंसं थांबवतो। राज ठाकरे सुद्धा या लग्न सोहळ्याच्या ठिकाणी पोहोचल्याची दृश्य आपण पाहतो आहोत। उद्धव ठाकरे इथे पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे अपेक्षा आहे की कौटुंबिक सोहळ्याच्या निमित्तानं हे ठाकरे बंधू एकत्र येतील आणि कौटुंबिक गप्पा रंगतील। सुष्मिता, हे दोघंही एकत्र आल्यानंतर तो क्षण तुझ्या कॅमेऱ्यातून आमच्यापर्यंत आणि महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात। सुष्मिता, इथे आतमधले म्हणजे लग्न सोहळ्याच्या इथले काही फोटो किंवा काही व्हिडिओज उपलब्ध होऊ शकलेत काय? आपण बघतोय की लग्न मंडपामध्ये आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अगदी बाजूबाजूला उभे आहेत आणि ते एकमेकांशी संवाद साधत आहेत। खरं तर खूपच कौटुंबिक हा सोहळा यांच्यासाठी म्हणावा लागेल आणि दोन्ही ठाकरे एका कौटुंबिक सोहळ्याच्या निमित्तानं एकत्र आलेले पाहायला मिळतात। राजकीय दृष्ट्या कितीही टोकाचा विरोध असला तरी सुद्धा कौटुंबिक बांधिलकी ही कायम ठेवत ते एकत्र आले। सुष्मिता, तू म्हणालीस ते ती दृश्य आपण पाहतो आहोत कॅमेऱ्यात। हे दोन्ही भाऊ लग्न सोहळ्याच्या निमित्तानं एकमेकांच्या बाजूला अक्षता टाकण्यासाठी हे दोघेही भाऊ बाजूबाजूला उभे आहेत आणि स्वाभाविकपणे एकत्र वाढलेले, एकत्र खेळलेले, अभ्यास, खेळ, मस्ती, राजकारण, आपले छंद एकत्र जोपासलेले हे दोन्ही भाऊ ज्या वेळेला कौटुंबिक सोहळ्याच्या वेळेला एकत्र येतील तेव्हा परस्परांची तब्येत आणि अन्य कौटुंबिक चौकशी तर होणारच, यात काहीच शंका नाही। काही वर्षांपूर्वी हे दोघेही भाऊ एकत्र यावेत याकरता महाराष्ट्रात काही जणांनी एक खास मोहीम सुद्धा सुरू केली होती। सुष्मिता, साधारणपणे गेल्या काही काळापासून आपण ही दृश्य पाहून काय नेमका संवाद असेल, काय या दोघांची बॉडी लँग्वेज सांगते याबद्दलही काही वेळेला बोलत असतो। तर हे दोघंही परस्परांशी आणि सगळ्या नातेवाईकांशी खास गप्पा मारतात जसे सर्वसाधारण आपण एकमेकांच्या लग्न सोहळ्यात जातो, नातेवाईकांना भेटतो। सुष्मिता, माझा आवाज पोहोचतोय? सुष्मिताशी आपला संपर्क तुटला आहे, पण ही दृश्य राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांना, कार्यकर्त्यांना कदाचित सुखावून जाणारी अशी ही दृश्य आहेत। या कौटुंबिक सोहळ्याच्या निमित्ताने ठाकरे कुटुंब एकत्र आलंय
राज ठाकरे यांची बहीण जयवंती ठाकरे यांच्या मुलाचं लग्न आहे. काही दिवसांपूर्वी ताज लँडसेंडमध्ये साखरपुडा झाला होता. त्यावेळेला मात्र या दोन भावांची भेट होता राहिली होती, पण आज मात्र अखेर ही भेट झालेली आहे. हर्षवर्धन पाटील सुद्धा या सोहळ्याला आलेत. एका अर्थानं हर्षवर्धन पाटील यांचा घरोबा आता ठाकरे कुटुंबियांशी आहे. हर्षवर्धन पाटील यांची मुलगी ही ठाकरे कुटुंबियांची सून आहे. आपण या दृश्यांमध्ये जर का नीट पाहिलं तर अगदी स्मिता ठाकरे सुद्धा आपल्याला दिसत आहेत, रश्मी ठाकरे आहेत आणि सगळेच ठाकरे कुटुंबीय एकत्र आल्याचं आपण पाहतो आहोत. मंगलवाद्य आणि या मंगलवाद्यांच्या गजरात एक नवं नातं जोडलं जात आहे आणि नवं नातं एक जोडलं जाणार का याची चर्चा ही दृश्य पाहून सुरू झाली आहे. अर्थात घटिका वेगळ्या अर्थानेही जवळ आली आहे मंडळी, कारण साधारण 3-4 महिन्यात मुंबई महानगरपालिकेसह अन्यही ठिकाणच्या महानगरपालिकांच्या निवडणुका लागतील. त्यामुळे घटिका जशी या लग्न सोहळ्यात नवरा नवरी करता जवळ आलेली आहे, तशी घटिका राजकारणात सुद्धा या दोन्ही राजकीय पक्षांच्या प्रमुखांकरता हळूहळू जवळ येते. राज ठाकरे हे बराच आधीपासून या लग्न सोहळ्यात उपस्थित आहेत, कारण मामाजी आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका अर्थानं. राज ठाकरे यांच्या बहिणीच्या मुलाचा हा लग्न सोहळा आहे आणि या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने सगळे ठाकरे कुटुंबीय एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. दादरमध्ये हा कौटुंबिक विवाह सोहळा सुरू आहे. जयवंती ठाकरे देशपांडे या राज ठाकरे यांच्या भगिनी आणि त्यांच्या मुलाचा लग्न सोहळा हा पार पडतोय. यात आपल्याला राज ठाकरे यांची कन्या, सून आणि अन्यही नातलग आपल्याला दिसत आहेत. राज ठाकरे आवर्जून सगळ्यांना पुढे या, पुढे येऊन थांबा असा आग्रह करतायत. रश्मी ठाकरे यांना ते आवर्जून आग्रह करतायत की तुम्ही पुढे या. महाराष्ट्राच्या राजकारणात एक राजकारणी म्हणून आणि कला क्षेत्रात एक उत्तम कलाकार म्हणून ठाकरे कुटुंबियातल्या या दोन्ही भावंडांची विशेष ओळख. उद्धव ठाकरे हे उत्तम फोटोग्राफर आहेत. त्यांनी महाराष्ट्रातल्या ऐतिहासिक आणि प्रमुख अशा पर्यटन स्थळांची, गडकिल्ल्यांची आणि अन्यही गोष्टींची एरियल फोटोग्राफी केली आहे. त्याचं पुस्तकही प्रकाशित झालं. तर राज ठाकरे हे अतिशय उत्तम कॅरिकेचर काढतात. ठाकरे कुटुंबीय हे
जेवढं राजकारणात मुलूक मैदान तोफ गाजवण्यात महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध आहे, तेवढेच कलाकार म्हणून सुद्धा, कलेचे उपासक म्हणून सुद्धा राज ठाकरे यांच्याकडे पाहिलं जातं. एखाद्या घटनेकडे, एखाद्या वस्तूकडे, एखाद्या प्रसंगाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून, एका कलात्मकतेतून पाहणं हे राज ठाकरे यांचं वैशिष्ट्य. तर उत्तम क्षण कॅमेऱ्यात पकडणं हे उद्धव ठाकरे यांचं वैशिष्ट्य. उद्धव ठाकरे हे वन्यप्रेमीसुद्धा आहेत. त्यांनी ताडोबाच्या राष्ट्रीय उद्यानात काही वाघ दत्तक घेतले आहेत. त्यांना पाहण्यासाठी, भेटण्यासाठी उद्धव ठाकरेही अनेकदा इथे जात असतात. गेल्या काही काळात लोकसभा निवडणुका, त्यापाठोपाठ विधानसभा निवडणुका, या दोन्ही भावांनी राजकारणात प्रचाराची मोठी राळ उडवून दिली होती. पण राजकारण राजकारणाच्या जागी असतं आणि कुटुंब कुटुंबाच्या जागी. अशा प्रकारचे विवाह सोहळे, मग ती राजकारणातली व्यक्ती असो. आणखीन एक त्याचा खास व्हिडिओ आला आहे. हे नवपरिणीत दाम्पत्य उद्धव ठाकरे, राज ठाकरे, रश्मी ठाकरे या सगळ्यांचे आशीर्वाद घेताना आपल्याला दिसत आहेत. राज ठाकरे यांच्या मातोश्री आहेत, त्यांचेही आशीर्वाद या नवपरिणीत दाम्पत्यानं घेतलेत. त्यामुळे अशा कौटुंबिक सोहळ्यातनं नेहमीच कुठल्याही व्यक्तीला एक ऊर्जा मिळते, एक आपलेपणाची भावना अधिक जागी होते. सुस्मिता, खूप छान सोहळा आहे. ही दृश्य सुखावणारी दृश्य आहेत. नक्कीच हा एक कौटुंबिक सोहळा आहे आणि त्या निमित्तानं, या लग्नाच्या निमित्तानं ठाकरे बंधू एकमेकांना भेटले आहेत. दोन्ही कडनं आपण जर बघितलं तर अगदी हसतमुखाने एकमेकांचं स्वागत करण्यात आलेलं आहे. राजकीय वाद प्रतिवाद कितीही जरी असले तरी सुद्धा कुटुंब ही एक हळवी बाजू असते प्रत्येक व्यक्तीसाठी आणि हाच एक कौटुंबिक सोहळा अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भाच्याचं हे लग्न आहे आणि या लग्न सोहळ्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित आहेत. दादरच्या राजा शिवाजी मंदिर या शाळेमध्ये हे संपूर्ण लग्न सोहळा जो आहे तो नियोजित करण्यात आलेला आहे. आत्ताही आपण जर बघितलं दृश्यांमध्ये स्पष्ट दिसतं आहे, रश्मी ठाकरे असतील, शर्मिला ठाकरे असतील, उद्धव ठाकरे, राज ठाकरे त्यांचे कुटुंबीय हे यामध्ये आपल्याला पाहायला, हर्षवर्धन पाटील सुद्धा आपल्याला याच्यामध्ये या कौटुंबिक सोहळ्यामध्ये उपस्थित असल्याचं पाहायला मिळतं. या दृश्यांमध्ये आपल्याला नवपरिणीत दाम्पत्याचे दोन्ही मामा म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आपल्याला दिसत आहेत. हर्षवर्धन पाटील आपल्याला दिसत आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीनं राज ठाकरे यांना नमस्कारही केला. ठाकरे घराण्याची सून आहे हर्षवर्धन पाटील यांची मुलगी. या निवडणुकीत विधानसभेच्या हर्षवर्धन पाटील यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यांना त्यांच्याच भागात पराभवाचा सामना करावा लागला. पण कौटुंबिक सोहळ्यात ह्या सगळ्या गोष्टी विसरून एका वेगळ्या उत्साहानं सगळेच जण सहभागी होतात. जसं राज आणि उद्धव ठाकरे हे मुलाचे दोन्ही मामा आवर्जून उपस्थित आहेत, तसे हर्षवर्धन पाटील सुद्धा उपस्थित आहेत.
अशा प्रकारचे कौटुंबिक सोहळे हे केव्हाही एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा, आनंद, समाधान आपल्याला देत असतात.